अन्न व औषध प्रशासन विभागाची आता अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू होत आहे आणि याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। रविवारी याचं हे उद्घाटन होतंय। नेमकी ही प्रयोगशाळा कशी असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आयुक्त अभिमन्यू काळे आहेत। सर, खरं तर भेसळीचे सगळे हे आपण प्रकरण पाहतोय, याच्यामध्ये एक अत्याधुनिक प्रयोगशाळा असावी अशी अनेक वर्षापासून मागणी होती। प्रयोगशाळेचं उद्घाटन होतंय, नेमकी ही प्रयोगशाळा कशी असणार आहे? ही जी प्रयोगशाळा आहे ही आपण मायक्रोबायोलॉजिकल लॅब आहे। म्हणजे जे जीवाणू असतात ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की मटण आहे किंवा जे अनेक पदार्थ असे असतात की ज्याची तपासणी इतर प्रकारे होत नाही, मायक्रोबायोलॉजिकल ग्रोथ होते, म्हणजे आंबणे, खराब होणे या प्रकारच्या तपासण्या करण्यासाठीची पहिल्यांदाच एवढी अत्याधुनिक सोय होत आहे। माननीय पंतप्रधानांच्या हस्ते याची ऑनलाईन उद्घाटन होणार आहे। या कार्यक्रमासाठी माननीय अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री धर्माराव आत्राम हे स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि जवळपास 4 कोटी रुपये खर्च करून वेगवेगळ्या प्रकारची मशिनरी विकत घेण्यात आलेली आहे आणि याच्या आधारे ही जी लॅब तयार होईल त्यामुळं विशेषतः दुग्धजन्य पदार्थ, मीठ म्हणजे मटणाचे पदार्थ आणि अनेक आंबलेले पदार्थ, जसं आपण म्हणतो की कधी कधी विषबाधा होते आणि विषबाधा नक्की कशामुळे झाली, म्हणजे त्यात बॅक्टेरियाची ग्रोथ झाली का, हे अगदी अचूक तपासण्यासाठी या लॅबचा फार मोठा उपयोग होणार आहे। साधारणतः ह्या लॅबची कॅपॅसिटी किती असणार आहे आणि किती, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात असेल की फक्त मुंबईसाठी असणार आहे? या लॅबमध्ये महाराष्ट्रातील सॅम्पल्स आणले जाणार आहेत। विशेषतः महाराष्ट्रातले जे असे आपण विषबाधा होणं आपण म्हणतो त्या प्रकारच्या काही होऊ नयेत यासाठीच्या आगाऊ तपासण्या केल्या जातील आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिथं गरज असेल तिथल्या प्रकारचे सॅम्पल सगळे तपासले जाणार आहेत। सर, मात्र दुसरा प्रश्न असा आहे की आपल्याकडे मनुष्यबळाची कमतरता आहे। कुठं व्हिजिट करायची असेल किंवा कुठं धाड टाकायची असेल तर मनुष्यबळ हे होतं, तर तो कसा आपण तोडगा काढणार आहोत? आता मनुष्यबळाची कमतरता आहे हे वास्तव आहे। विशेषतः या लॅबबाबत आम्ही एक प्रपोजल अन्न औषध प्रशासनाच्या वतीने शासनाकडे पाठवलेला आहे आणि शासन त्याच्यावर गांभीर्याने विचार करत आहे आणि ह्या सगळ्या लॅब्स आम्ही PPP मॉडेलवरती द्यायचा विचार करत आहोत। त्यामुळं आपल्याकडून शासनाकडून त्याची इन्व्हेस्टमेंट लॅबमध्ये केली जाईल आणि मनुष्यबळ आम्ही PPP मॉडेलवरती असं एक वेगळं मॉडेल करीत आहोत। त्यामुळं मनुष्यबळाची जी कमतरता आहे ती दूर करून आपल्याला रिझल्ट देता येतील। पाहता आपण PPP तत्वावरती नवीन मॉडेल तयार करणार आहोत आणि लॅबसुद्धा जो आहे त्याचा फायदा जो आहे तो सरसपणे होणार आहे। पंतप्रधान यांच्या हस्ते याचं उद्घाटन जे आहे ते रविवारी होताना पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन इरफान शेख, सराज सुरणे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।